आणि राजकीय विश्लेषक संदीप आचार्य सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते आणि सगळ्यात पहिला प्रश्न मला नवनाथ बन यांना विचारायचा आहे की नवनाथजी 2 डिसेंबरला नक्की काय घडणार आहे? कारण तुमचे प्रदेशाध्यक्ष म्हणतायत की 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची, म्हणजे 2 डिसेंबर पर्यंतच युती टिकवायची आहे? नाही, अजिबात असं नाहीये. 2 डिसेंबर पर्यंतच युती टिकवायचे असं त्यांच्या विधानाचा अर्थ नाहीये. पत्रकारांनी विचारलं की कोकणामध्ये जे झालं त्याच्यावर तुम्ही उत्तर देणार आहात का? कारण ज्या पद्धतीनं गेल्या 2 दिवसापासून भारतीय जनता पार्टीवर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, त्याला प्रत्युत्तर दिलं तर युतीमध्ये वाद होईल. आणि आता आम्ही महायुती म्हणून एकत्र लढतोय, अशा परिस्थितीत वाद नको. जे काही करायचं ते आपण 2 डिसेंबर नंतर करू, अशा पद्धतीचं त्यांचं विधान होतं. त्यामुळं 2 डिसेंबर नंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होणार, शिवसेना आणि भाजप वेगळं होणार असं काहीही होणार नाही. आम्ही सामंजस्याची भूमिका घेतोय. आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने सातत्यानं संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय सामंजस्याची भूमिका घेतली. आताही याही प्रकरणामध्ये सामंजस्याची भूमिका म्हणून रवींद्रजी चव्हाण यांनी ती प्रतिक्रिया दिली. आम्हालाही थेट जशास तसं उत्तर देता येतं, पण भारतीय जनता पार्टी युतीचा धर्म पाळतं, मैत्रीचा धर्म पाळतं, त्यामुळं आम्ही थेट प्रत्युत्तर देत नाहीत. हेच रवींद्रजी चव्हाण यांच्या विधानाचा अर्थ आहे. आपण बघताय की कालपासून ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत आणि अशा पद्धतीचे खोटे आरोप केले जात आहेत. खरं तर निलेश राणे यांना अधिकारच नाही की एखाद्या घरामध्ये जाऊन प्रवेश करायचा, त्याची बॅग तपासायची, घर तपासायचं, अशा पद्धतीचं अधिकार नसताना आणि त्यांचे व्यवसायाचे पैसे होते, ते स्वतः त्यांनी जाहीर केलंय की त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे आणि एखाद्या व्यक्तीनं त्याच्या घरात पैसे ठेवणं हा काय महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये गुन्हा नाहीये. आपल्या व्यवसायासाठी लागणारे पैसे आपण घरात ठेवतो. उद्या कुणाच्याही घरामध्ये घुसायचं आणि पैशाच्या बॅगा तपासायच्या, तिजोरी तपासायची, असं जर का सुरू केलं तर महाराष्ट्रामध्ये काय होईल? आमचे ते संस्कार नाही. भारतीय जनता पार्टी लोकशाही प्रणालीवर विश्वास ठेवणारी पार्टी आहे, जनतेवर विश्वास ठेवणारी पार्टी आहे. पैसे देऊन निवडणुका जिंकता येत नाही, तर लोकांचे आशीर्वाद मिळून, लोकांचा विकास कामं करून लोकांचा विकास कामं करून मतं मिळवतात. हे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे. नवनाथजी, एकच मला फक्त तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही म्हणालात की आम्ही संयम बाळगतोय, म्हणजे कुठेतरी तो संयम दाखवण्यासाठी 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची आहे असं म्हणत कुठेतरी फक्त एक इशारा देण्याचा प्रयत्न होता का की आम्ही संयम बाळगतोय पण आम्ही नाहीतर प्रत्युत्तर देऊ, असा त्याचा अर्थ आहे? आता निवडणुका चालू आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी युती झालेली आहे आणि आम्ही युती म्हणून लढतोय. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एखादा आरोप करणं, भारतीय जनता पार्टीने त्या शब्दात पलटवार करणं, याच्यामुळे युतीमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. त्यामुळं भारतीय जनता पार्टी अतिशय सामंजस्याची भूमिका घेते की आम्हालाही त्याच भाषेत उत्तर देता येऊ शकलं असतं, परंतु कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. या निवडणुकीचा राज्यावर कुठेही परिणाम होणार नाही. कार्यकर्त्यांसाठी सगळेजण लढतायत आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत परिणाम होऊ नये म्हणून आम्हाला युती म्हणून एकत्र लढायचंय, आम्हाला मैत्री पाळायची आहे. कुठेही मालवणचा नगराध्यक्ष कोणाचा होणार, शिवसेनेचा का भाजपचा? भारतीय जनता, आपण बघा 3 तारखेला जेव्हा निकाल येईल, मालवणचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचाच होईल. उलट भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न होता, आम्ही एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेण्यासाठी प्रयत्न करत होतो, परंतु त्यांनी शेवटपर्यंत आमच्या सोबत आले नाही. उलट उबाटा गटासोबत त्यांनी युती केली. वेगवेगळे पक्ष, भारतीय जनता पार्टी विरुद्ध इतर सगळे असे त्याचा सामना होतोय, तरी देखील मालवणच्या जनतेला. नवनाथजी, तुम्ही असं म्हणताय खरं, पण निलेश राणे तर शेवटच्या क्षणापर्यंत मी प्रयत्न केला असं म्हणतायत युतीसाठी. नाही, पूर्वीजी भारतीय जनता पार्टीने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही प्रयत्न केला, परंतु त्यांना शेवटपर्यंत भारतीय जनता पार्टी सोबत युतीच करायची नव्हती. शिवसेना भारतीय जनता पार्टी सोबत युती करायची नव्हती मालवणमध्ये असं म्हणताय तुम्ही? निश्चितपणे, त्याच्यामुळे तर युती तुटली. भारतीय जनता पार्टीची पूर्ण तयारी होती की आमची मालवणमध्ये युती व्हावी, परंतु शिवसेनेला ती तयारी नव्हती आणि शिवसेनेनं उबाटा गटाबरोबर देखील तिथं हातमिळवणी केली आहे. हे आपण बघायला पाहिजे. बर शायनाजी, मोठा आरोप आहे की शिवसेनेला युती करायची नव्हती मालवणमध्ये भाजपसोबत, आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे आम्ही संयम पाळतोय असं म्हणतायत. काय म्हणाल तुम्ही? बघा, हे स्थानिक स्वराज म्हणजे कार्यकर्त्याचे इलेक्शन. कार्यकर्त्याचं कामच्या आधारवरती लोक वोट करणार आणि मला वाटते की मालवणमध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये कुठे पण समजा की पैशाचा वापर केलं किंवा काय कॅश फॉर वोट्स आहे, ते गंभीर आरोप आहे. ते तहकीकात तुम्ही आणि मी नाही करणार, इलेक्शन कमिशन करणार, पोलीस करणार.
लोकांना माहिती आहे की कोण प्रगतीचे काम करतात आणि कोण नाही, आणि कोण आहे समोर फक्त जनतासाठी. आणि जेव्हा स्थानिक स्वराज्य चर्चा असो, तिथे नक्कीच हे कार्यकर्ता त्यांच्या कामच्या आधारवरती समोर आले. त्यांनी हे नाही ठरवलं की आम्हाला इतकी पैसे द्यायचे आणि नंतर जिंकून यायचं. बरोबर आहे शैनाजी, पण जे निलेश राणेंनी आरोप केले त्याच्यात तुम्हाला तथ्य वाटतंय का? आणि मला वाटते की प्रजातंत्र लोकतंत्र मध्ये समजा की असं नाही तर ते पण यायचं पब्लिक डोमेन मध्ये. आमची युती आहे, राहणार. आमचे नेता एकनाथजी शिंदे मी नेहमीच हे सांगितलं की आम्हाला पाहिजे अमन शांती, आम्हाला पाहिजे कोएलिशन, आम्हाला पाहिजे प्रगती. कधी कधी नाही असणार तरी पण आपण एकत्र लढू की नाही लढू, बरोबर, निर्णय नेतृत्व नेतागणच घेणार आहे. बरोबर आहे. पण शैनाजी तुम्हाला आरोप मात्र पटतायत असं म्हणताय ना तुम्ही? करायची गरज आहे. आणि 2 तारीखला नक्कीच आपण बघू, 3 तारीखला परत तुमच्या चॅनलवरती या चर्चा करायला, आणि तेव्हा आपण बघू की जो जीता वही सिकंदर. बरं, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की विजय हा शिवसेनेचाच होणार? मला वाटते की नक्कीच, कारण एकनाथजी शिंदेनी खूप काम केलं. आमचे लोकल नेता नितेश राणे असो, उदय सामंत असो, दीपक केसरकर असो, किंवा रामदासजी कदम, सगळ्यांनी इतकं काम केलं कोकणमध्ये आणि लोकांना माहिती आहे आणि विश्वास आहे. ते विश्वासला घेऊन आम्ही पुढे चालणार. आणि मला नाही वाटते की काय स्पेक्युलेशन करायची गरज आहे. 3 तारीखला नक्कीच निकालच्या नंतर आपण चर्चा करू. आणि त्यावेळेला महायुती सुद्धा एकत्र असेल असंही तुम्ही म्हणताय? 100% एकत्रच असणार, कारण नेतृत्वाने ठरवलं. आदरणीय देवेंद्र फडणवीसचे जे कॉमेंट्स आहेत तुम्ही बघा की किती पॉझिटिव्ह आहे. एकनाथजी शिंदेचे कॉमेंट्स इतकी मच्युअर आहे, आणि हेच आहे गुण नेताचा, जिथे त्यांना माहिती आहे की जे अलायन्स आहे ते विश्वास आहे जनताचा पण आणि कार्यकर्त्याचा पण. नक्कीच. वैभवजी, तुम्हाला हे सगळं पटतंय की महायुतीमध्ये प्रचंड सामंजस्य आहे आणि त्याचबरोबर मॅच्युरिटी सुद्धा, आणि त्याचबरोबर तुम्ही काही वेगळ्या पद्धतीचे तुमचं म्हणणं आहे जे मालवणामध्ये चाललंय त्याबद्दल काय सांगाल? खरं तर सामंजस्य आहे हे 2-4 दिवसामध्ये आपल्या सर्वांनाच आणि महाराष्ट्रातल्या जनतेला दिसून आलंय की महायुतीमध्ये कसं सामंजस्य आहे. आज भारतीय जनता पार्टीचे एक आमदार हे संतोष बांगर यांना 50 कोटी रुपये मिळाले म्हणून स्पष्ट सांगतायत. दुसरे एक मंत्री सांगतायत की उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस म्हणून सांगितले म्हणून शिंदे गटात जात आहेत, ते उद्या आमच्या येतील. आणि त्यामुळे कशा पद्धतीने सामंजस्य आहे हे महाराष्ट्रातील जनता वेगवेगळ्या स्तरावरनं वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून बघत आहे. खरं तर आज आता विषय आला मालवणचा. आज मालवणमध्ये विजय केनवडेकर हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. भारतीय जनता पार्टीचे खालच्या लोकसभेमध्ये नारायण राणेंचे ते प्रचार प्रमुख होते. आज त्यांनी ते मान्य पण केलेलं आहे. त्याचबरोबर नितेश राणेंचे सुद्धा, कारण भारतीय जनता पार्टी आणि शिंदे जे शिवसेना आहे हे एकच होते, फक्त निलेश राणेंना तिकडे मिळाल्यामुळे शिंदे सेनेची या जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली आणि कार्यकर्ते भाजपचेच होते. परंतु आता राज्य पातळीवरून रवींद्र चव्हाणांनी सांगितले की ज्या पद्धतीने आपला पक्ष वाढवायचा आहे किंवा आपण वेगळ्या निवडणुका लढवायच्या आहेत, परंतु ह्या निवडणुका लढवताना ज्या पद्धतीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारांना पैशाचं वाटप झालं तसंच आता वाटप होत आहे. ते सगळे जिल्ह्यात होत आहे. बरं वैभवजी, हे तुम्ही दोघंही महायुतीच्या दोन्ही या पक्षांच्या विरोधात बोलताय, पण मालवणमध्ये तुमचं स्टेटस काय आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं. मालवणमध्ये माझे सगळे 21 उमेदवार उभे आहेत, 20 नगरसेवक आणि शिवसेनेचा नगराध्यक्षाचा उमेदवार पूजा करलकर हे 21ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या सिम्बॉलवर उभे आहेत. म्हणजे नगराध्यक्ष तुमचा होणार असं तुम्हाला म्हणायचंय? नाही, आता निवडणुकीमध्ये 10,000 5,000 हे प्रत्येकाला मतदाराला दिले जात आहेत. आज खरं तर हे शिंदेनी किंवा निलेश राणेंनी हे आरोप का केलेत? कारण जे इतके दिवस निलेश राणे पैसे देत होते त्याच्यापेक्षा जास्त पैसे आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिले जात आहेत, आणि हे हे काय ओपन सिक्रेट झालेलं आहे. आणि असं असताना सुद्धा आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत. प्रामाणिकपणा, निष्ठा हा विषय घेऊन आम्ही लोकांसमोर जात आहोत. परंतु भारतीय जनता पार्टीने जर एवढा विकास केला तर त्यांना ह्या अशा छोट्या छोट्या निवडणुकीमध्ये आज आपण बघतोय की राज्यभर अनेक मंत्री फिरतायत,
अनेक त्या ठिकाणी आमिष दिले जात आहेत, अनेक सभा आश्वासन दिले जातात, माझ्याकडे तिजोरीची चावी आहे की तुझ्याकडे तिजोरीची चावी आहे. या सगळ्या गोष्टी का कराव्या लागतात? तुम्ही खरं तर याचं तर आपण उत्तर घेऊच, पण ज्या पद्धतीने निलेश राणेंनी आरोप केले आणि त्याच्यानंतर ज्या कृतीने त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं